अपघात आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत। पण आता याकरता सरकारने घेतलाय मोठा निर्णय। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार। म्हणजे काय तर अपघात झालाय आणि रुग्णालयात भरती करायचे, त्यासाठी आता आधी पैसे भरण्याची गरज नाही, कारण तुम्ही 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार घेऊ शकता। त्यामुळे ते सरकारी असो की खासगी हॉस्पिटल, निवडक ठिकाणी सरकारचं कवच तुमच्या पाठीशी आहे। तसेच बेडची उपलब्धता, तक्रार कुठे करायची यासाठीही लवकरच खास मोबाईल ॲप सुद्धा येणार आहे। आणि हो, प्रत्येक हॉस्पिटलला महिन्यात किमान 5 रुग्णांवर मोफत उपचार करणं बंधनकारक असणार। आणि हे योजना प्रभावी रीतीने राबवण्यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि सेवा केंद्रांच्या मदतीने आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती दिली जाणार। तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण लक्षात घेता सरकार आता सिरियस मोड मध्ये आले, कारण एक रुग्ण वेळेवर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे चर्चेत आलं होतं। आता त्यावर सखोल चौकशी देखील सुरू असून इतर कोणत्याही हॉस्पिटल्समध्ये अनियमितता घडू नये म्हणून ससून हॉस्पिटल, आरोग्य विभाग आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचे रिपोर्ट्स येणार आहेत। त्यांच्यावर संबंधित रुग्णालयावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे मंडळी, अपघात झालाच तर घाबरू नका, माहिती ठेवा। आयुष्मान कार्ड, सरकारी योजना हे सगळं तुमच्या हक्काचंच आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।